नमस्कार, मी परमदास जाधव. तर आजच्या काळात AI म्हणजे फक्त ChatGPTला प्रश्न विचारणे एवढंच राहिलेलं नाही. तर आज AIच्या मदतीने आपण लेखन, फोटो, व्हिडिओ, आवाज, भाषांतर, शिक्षण, व्यवसाय आणि अगदी YouTubeचे जे कामसुद्धा आपण काही मिनिटात करू शकतोय. पण प्रश्न असा आहे, AI टूल्स नेमके कोणते आहेत? ते मोबाईलवर कसे वापरायचे आणि AIचा वापर करून आपला वेळ आणि मेहनत कशी वाचवायची? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे अगदी सोप्या मराठी भाषेतून किंवा मराठीमधून आपण समजून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला AI शिकताना कोणती चूक टाळायची हेही सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला म्हणजे AI म्हणजे काय? तर सर्वात आधी AI म्हणजे काय ते समजून घेऊया. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. सोप्या भाषेत सांगायचे तर माणूस ज्या प्रकारची काही कामं ही विचार करून करतोय, ती कामं संगणक किंवा सॉफ्टवेअरला करून देण्याची क्षमता म्हणजे AI. उदाहरणार्थ, तुम्हाला YouTube व्हिडिओ स्क्रिप्ट लिहायची आहे. पूर्वी तुम्हाला माहिती शोधावी लागायची, मुद्दे लिहावे लागायचे आणि मग स्क्रिप्ट तयार करावी लागायची. पण AIच्या मदतीने तुम्ही तुमची गरज व्यवस्थित सांगितली तर AI तुम्हाला सुरुवातीचा जो मसुदा आहे तो तयार करून देऊ शकतोय. म्हणजेच AI तुमचे काम पूर्णपणे तुमच्याऐवजी करतो असं नाही. AI तुमचा सहाय्यक म्हणून काम करतोय. तर दुसरं त्याच्यात आहे तो म्हणजे ChatGPTचा वापर हा कसा करायचा? सगळ्यात आधी आपण ChatGPT बद्दल बोलूया. ChatGPT म्हणजे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि समजून घेऊ शकता, कल्पना घेऊ शकता आणि लेखनाचं काम हे सोपं करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही असं लिहू शकता, मला शेतकऱ्यांसाठी AI वर 5 मिनिटाची मराठी YouTube स्क्रिप्ट तयार करून दे. किंवा मला या विषयावर 60 सेकंदाची रील स्क्रिप्ट तयार करून दे. किंवा ही माहिती सोप्या मराठी भाषेत समजावून सांग. मराठी भाषेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. AIला फक्त स्क्रिप्ट लिही असं सांगण्यापेक्षा तुम्ही विषय, प्रेक्षक, व्हिडिओची लांबी आणि भाषा सांगितली तर उत्तर जास्त उपयोगी मिळू शकते. यालाच आपण प्रॉम्प्ट असे म्हणतोय. तर प्रॉम्प्ट म्हणजे काय? तिसरा मुद्दा म्हणजे प्रॉम्प्ट म्हणजे AIला दिलेली तुमची सूचना. उदाहरणार्थ पाहूया, जर तुम्ही फक्त लिहिले AI वर माहिती दे, तर AI सामान्य माहिती देईल. पण तुम्ही जर लिहिले, मी मराठी YouTube चॅनल चालवतो, गावातील सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत AI म्हणजे काय आणि त्यांच्या मोबाईलवर उपयोग कसा करायचा यावर 8 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची YouTube स्क्रिप्ट तयार करून दे. सुरुवातीला आकर्षक हुक आणि शेवटी कॉल टू ॲक्शन दे. तर AIला तुमची जी गरज आहे ती स्पष्ट समजते. म्हणून लक्षात ठेवा, चांगला प्रॉम्प्ट जास्त उपयोगी उत्तर. AIचा वापर YouTubeसाठी. जर तुम्ही YouTube
करता तर ए आय तुमच्या अनेक कामामध्ये मदत करू शकतो. उदाहरणार्थ व्हिडिओ टॉपिक, स्क्रिप्ट, हुक, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग, थंबनेल आयडिया किंवा शॉर्ट स्क्रिप्ट ही सगळी कामं ए आयकडून करून घेता येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ए आयने तयार केलेली माहिती जशी तशी वापरण्यापेक्षा ती स्वतः तपासा, तुमच्या भाषेत सांगा आणि तुमचा अनुभव त्यात जोडा आणि त्यामुळे तुमचा जो व्हिडिओ आहे तो आकर्षक, नैसर्गिक वाटतो. याचा वापर फोटोसाठी कसा करायचा? तर ए आयच्या मदतीने चित्र किंवा क्रिएटिव्हिटी इमेज तयार करण्यासाठी साधनेही उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला यूट्यूब थंबनेल साठी एखाद्या कल्पना हवी असेल तर तुम्ही ए आयला सांगू शकता, मराठी यूट्यूब व्हिडिओसाठी ए आय आणि पैसे कमाई या विषयावर आकर्षक थंबनेलची कल्पना द्या. तर ए आय तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना देऊ शकतो. मात्र थंबनेलमध्ये खोटे दावे किंवा चुकीची माहिती दाखवणे टाळा. 6 म्हणजे ए आयचा वापर व्हिडिओ आणि आवाजासाठी कसा करायचा? तर ए आयच्या मदतीने काही साधने व्हिडिओ एडिटिंग किंवा आवाज आणि भाषांतर यामध्ये मदत करतात. उदाहरणार्थ तुमच्या व्हिडिओला सबटायटल लावायचे असतील तर ए आय आधारित साधने तुमच्या बोलण्याचे टेक्स्टमध्ये रूपांतर करून देऊ शकतात आणि त्यामुळे एडिटिंगचा जो वेळ आहे हा कमी होऊ शकतोय. विशेषतः मोबाईलवर काम करणाऱ्या क्रिएटरसाठी हे खूप उपयोगी आहे. आणि 7 म्हणजे याचा वापर व्यवसायासाठी कसा करायचा? तर फक्त यूट्यूबसाठी नाही, तर समजा तुमचा छोटा व्यवसाय आहे, तुम्हाला ग्राहकांसाठी व्हॉट्सअप मेसेज लिहायचे आहेत, तर तुम्ही याला सांगू शकतात की माझ्या दुकानासाठी नवीन ऑफर्स, साधा आणि आकर्षक मराठी व्हॉट्सअप मेसेज तयार करा किंवा एखाद्या उत्पादनासाठी डिस्क्रिप्शन तयार करून दे. म्हणून छोट्या व्यवसायासाठी किंवा व्यवसायाला ए आयचा उपयोग हा होऊ शकतो. आणि 8 म्हणजे ए आय वापरून पैसे कमवता येतात का? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ए आय वापरून पैसे कमवता येतात का? उत्तर आहे हो, पण ए आय म्हणजे पैसे छापण्याचे मशीन नाही. तर ए आय वापरून एखादं कौशल्य अधिक वेगाने शिकता किंवा काम अधिक कार्यक्षमतेने करू शकतात. उदाहरणार्थ ए आयच्या मदतीने तुम्ही कॉन्टेंट रायटिंग शिकू शकता, थंबनेल डिझाईन शिकू शकता, व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता किंवा सोशल मीडिया कॉन्टेंट तयार करू शकता. ट्रान्सलेशनमध्ये मदत होईल किंवा फ्रीलान्सिंगसाठी कामाची तयारी करून घेऊ शकता. पण ग्राहकाला फक्त मी ए आय वापरतोय यासाठी पैसे मिळत नाही. त्याला चांगलं काम हवं असतंय आणि म्हणून ए आय प्लस स्किल्स कमाईची संधी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता 9 म्हणजे ए आय वापरताना सर्वात मोठी चूक कोणती होते? तर ए आय वापरताना सर्वात मोठी चूक म्हणजे ए आयने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असं समजणं. ए आय कधीही चुकीची माहिती देऊ शकतोय. विशेषतः बातम्या, सरकारी योजना, कायदे, पैसे, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयामध्ये माहिती वापरण्यापूर्वी विश्वसनीय स्रोतांवरून तपासणी करणे आवश्यक आहे. आणि म्हणून ए आयकडे सहाय्यक म्हणून पहा, अंतिम सत्य म्हणून नाही. तर 10 म्हणजे सुरुवात कशी करायची? जर तुम्ही आजपासून ए आय शिकायला सुरुवात करत असाल तर एकदम 20 टूल्स
शिकण्याची गरज नाही. पहिल्यांदा फक्त तुम्ही 3 गोष्टी शिका. पहिली म्हणजे एआयला योग्य प्रॉम्प्ट कसा द्यायचा आणि दुसरी म्हणजे एआयकडून मिळालेल्या माहितीचा जो योग्य वापर आहे, तो कसा करायचा आणि तिसरं म्हणजे एआयचा वापर आपल्या एखाद्या कौशल्यासाठी कसा करायचा. दररोज फक्त 30 मिनिटे एआय शिकण्यासाठी दिले तरी काही महिन्यात तुम्हाला मोठा फरक हा जाणू शकेल किंवा जाणू शकतोय. तर मित्रांनो, एआय म्हणजे माणसाची एक जागा घेण्यासाठी आलेली गोष्ट आहे, असे समजण्यापेक्षा एआय म्हणजे आपण काम वेग वेगाने आणि स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी मिळालेली एक टूल्स आहे, असं समजा. आज आपण पहिलं एआय म्हणजे काय, ChatGPT म्हणजे कसा वापर करायचा आणि प्रॉम्प्ट म्हणजे काय, यूट्यूबसाठी एआयचा उपयोग कसा करायचा, व्यवसायासाठी एआयचा वापर आणि एआयच्या मदतीने कौशल्य विकसित करून कमाईची संधी कशी शोधतात. आणि तुम्हाला एआयवर अशीच योग्य मराठीत माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवर वापरता येणारी 10 जबरदस्त एआय टूल्स कोणती, आणि तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय हिंद.